सौभाग्य, भद्र राजयोग आणि अपार यशाचा सुवर्णकाळ. मीन राशीच्या सर्व ज्योतिषप्रेमींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एक नवा ऐतिहासिक सुवर्णकाळ, भाग्योदय आणि यशाची नवीन पहाट घेऊन येत आहे. या महिन्यात 7 सप्टेंबरला बुध तुमच्या 7व्या घरात केंद्रस्थानात उच्च राशीत प्रवेश करून अत्यंत शक्तिशाली भद्र महापुरुष राजयोग बनवत आहे. 7व्या घरात उच्चीचा बुध आणि 17 सप्टेंबर नंतर 7व्या घरातच सूर्यासोबत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे, ज्यामुळे व्यवसाय, भागीदारी आणि वैवाहिक आयुष्यात प्रचंड यश मिळेल. याशिवाय 5व्या घरात उच्चीचा गुरुदेव तुम्हाला बुद्धिमत्ता, संतती सुख आणि अभूतपूर्व यशाची भेट देईल. तर 2 सप्टेंबरला 8व्या घरात स्वराशीचा शुक्र येऊन अचानक धनलाभ घडवून आणेल. चला या महिन्याचं सविस्तर राशी भविष्य जाणून घेऊ. मीन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशीचक्रातली 12वी जलतत्वाची देवगुरु बृहस्पतीच्या आधिपत्याखालील रास आहात. तुमचा स्वभाव अत्यंत संवेदनशील, दयाळू, कल्पक आणि प्रेमळ व्यक्तिमत्व, इतरांचं दुःख समजून घेण्याची आणि मदतीचा हात पुढे करण्याची अथांग भावना, अध्यात्म, कला, संगीत आणि गूढ विषयामध्ये विशेष रुची, शांत, संयमी आणि आतून अत्यंत मजबूत इच्छाशक्ती असणारा स्वभाव. तुमचा हाच भावनिक आणि ज्ञानी स्वभाव या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. या महिन्याचा महामंत्र आहे, स्वतःच्या अंतरात्म्यावर आणि ज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवून टाकलेलं पाऊल तुम्हाला जगातील कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचवू शकतं. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे सौभाग्य. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत 7व्या घरातील उच्चीचा बुध, 5व्या घरातील उच्चीचा गुरु, 8व्या घरातील स्वराशीचा शुक्र आणि 7व्या घरातील भद्र राजयोग. तुमच्या व्यवसायाला आणि सामाजिक प्रतिष्ठेला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. 5 चुका नक्की टाळा. पहिली, व्यावहारिक बाबींमध्ये किंवा करारावर सही करताना भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. दुसरी, 8व्या घरात शुक्र असल्यामुळे कोणालाही मोठी रक्कम उसने देण्यापूर्वी नीट विचार करा. तिसरी, यशाची उत्तम संधी दारात असताना आळसामुळे ती गमावू नका. चौथी, एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करून मन अस्वस्थ करू नका. 5वी, हवामानातील बदलांमुळे किंवा खानपानातील निष्काळजीपणामुळे पोटाचे त्रास टाळा. मीन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, 2ऱ्या घराचा स्वामी मंगळ अनुकूल स्थितीत असल्यामुळे आणि 5व्या घरातील उच्च गुरुदेवांची दृष्टी असल्यामुळे आर्थिक आवक मजबूत राहील. 8व्या घरात 2 सप्टेंबरला स्वराशीचा शुक्र प्रवेश करत असल्याने पैतृक संपत्ती, विमा, शेअर मार्केट किंवा अचानक स्तोत्राकडून धनलाभ होईल. कौटुंबिक वातावरण अत्यंत गोड आणि आनंददायी राहील. शुभ कार्याचे आयोजन घरात होईल. तुमच्या वाणीतील गोडवा सर्वांना आकर्षित करेल. 3ऱ्या घराचा स्वामी शुक्र स्वगृही असल्यामुळे तुमचा पराक्रम आणि नवनिर्मितीची ताकद वाढेल. कामाच्या किंवा पर्यटनाच्या निमित्ताने केलेले प्रवास अत्यंत आनंददायी आणि लाभदायक ठरतील. लहान भाऊ बहिणींशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्याकडून शुभ बातम्या मिळतील. चतुर्थेश बुध 7व्या घरात उच्च स्थितीत असल्याने नवीन मालमत्ता, घर किंवा वास्तू खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याचे उत्तम योग आहेत. नवीन वाहन खरेदीसाठी हा महिना अत्यंत अनुकूल आहे. आईचे आरोग्य सुधारेल. 5व्या घरातील उच्च गुरुमुळे आईचा विशेष आशीर्वाद आणि सहकार्य लाभेल. शिक्षण, 5व्या घरात उच्चीचा गुरुदेव विराजमान असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा महिना वरदान ठरेल. एकाग्रता वाढेल. संशोधन, वैद्यकीय, कला, साहित्य आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल. प्रेम व विवाह, 7व्या घरात भद्र राजयोग, 5व्या घरात उच्च गुरु असल्यामुळे लव्ह लाईफ अत्यंत सुंदर राहील. अविवाहित जातकांसाठी अत्यंत सुसंस्कृत, गुणवान आणि चांगल्या घरातील लग्नाचे प्रस्ताव येतील. लग्नाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचेल. मीन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही कठोर शिस्तीचा अवलंब करता की स्वतःच्या कल्पकतेचा वापर करता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
6व्या घरात सूर्याचं भ्रमण आणि 5व्या घरात उच्चीच्या गुरुदेवाची दृष्टी असल्यामुळे आरोग्य सुधारेल. सकारात्मक विचार, नियमित ध्यान आणि संतुलित जीवनशैली हेच निरोगी आरोग्याचं रहस्य आहे. जुन्या आजारांमधून किंवा मानसिक तणावामधून मोठी मुक्ती मिळेल. शत्रू आणि विरोधक तुमच्या प्रभावापुढे आपोआप शांत होतील. स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचं यश निश्चित राहील. नोकरी वर्ग. 10व्या घराचा स्वामी गुरु 5व्या घरात उच्च राशीत आणि 7व्या घरात उच्चीचा बुध भद्र राजयोग बनवत आहे. नोकरीत नवीन संधी, मोठी पदोन्नती आणि पगारात वाढ होईल. वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. व्यापारी वर्ग. 7व्या घरातील भद्र राजयोग आणि 17 सप्टेंबर नंतरचा बुधादित्य राजयोग व्यापाऱ्यांसाठी सुवर्ण काळ घेऊन आला आहे. नवीन पार्टनरशिप, नवीन क्लायंट्स आणि करारांमधून मोठा आर्थिक नफा होईल. मीन राशीचा ज्योतिषप्रेमींनो, महाभारतात भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट हे निष्काम प्रेम, भक्ती आणि भाग्योदयाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. सुदामाजींनी केवळ श्रद्धेने आणि भक्तीने भगवंतांचं स्मरण केलं. श्रीकृष्णाने त्यांना सर्व संपत्ती आणि सुख प्रदान केलं. मीन राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती 5व्या घरात उच्च राशीत आहे. तुमच्यातील खरी श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि ज्ञान या महिन्यात तुम्हाला सुदामाजींसारखाच अचानक भाग्योदय आणि यशाची भेट देईल. प्रामाणिक हेतू आणि गुरुवरची श्रद्धा कधीही वाया जात नाही. प्रिय भगिनींनो, 5व्या घरातील उच्च गुरु, 7व्या घरातील उच्च बुध महिलांसाठी हा महिना कौटुंबिक आनंद, करिअरमधील यश आणि आर्थिक समृद्धीचा काळ घेऊन आला आहे. संततीकडून अत्यंत शुभ बातम्या मिळतील. सौंदर्य प्रसाधने आणि दागिन्यांची खरेदी होईल. ज्येष्ठ नागरिक. आरोग्य उत्तम राहील. अध्यात्म, नामस्मरण, ग्रंथवाचन आणि तीर्थयात्रेमध्ये मन रमेल. नातवंडांकडून आनंद आणि मोठं सुख लाभेल. भाग्य आणि शुभसंकेत. 7व्या घरात भद्र राजयोग, 17 सप्टेंबर नंतर बुधादित्य राजयोग, 5व्या घरात उच्चीचा गुरु, 8व्या घरात स्वराशीचा शुक्र हे या महिन्याचे सर्वात शक्तिशाली योग आहेत. नशिबाची 95% साथ लाभेल. बृहत्पराशर होराशास्त्रानुसार जेव्हा बुध 7व्या घरात आपल्या उच्च राशीत असतो तेव्हा भद्र महापुरुष राजयोग बनतो. असा जातक अत्यंत बुद्धिमान, हुशार, व्यापारी, समाजात मानसन्मान मिळवणारा आणि उत्तम जीवनसाथी प्राप्त करणारा असतो. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 7व्या घरातील भद्र राजयोग सांगतो नातेसंबंधात आणि व्यवसायात स्पष्टता व प्रामाणिकपणे ठेवा. 5व्या घरातील उच्च गुरु सांगतो स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि कल्पकतेवर पूर्ण विश्वास ठेवा. 8व्या घरातील स्वराशीचा शुक्र सांगतो अचानक मिळणाऱ्या संधीचा योग्य वापर करा. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे सप्टेंबर महिन्यात शिक्षण, काउन्सिलिंग, कला, डिझायनिंग, मीडिया, बँकिंग, कन्सल्टन्सी आणि बिझनेस पार्टनरशिपशी जोडलेल्या मीन राशीच्या जातकांनी नवीन प्रोजेक्ट सुरू करावे. त्यात प्रचंड यश आणि पैसा मिळेल. तुमची भावनिकता आणि ज्ञान ही तुमची कमजोरी नसून सगळ्यात मोठी ताकद आहे. योग्य वेळी घेतलेला बुद्धिमत्तेचा निर्णय तुमचं आयुष्य बदलवू शकतो. लाभ. 11व्या घराचा स्वामी शनी अनुकूल स्थितीत असल्याने उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. सर्व प्रलंबित इच्छा पूर्ण होतील. परदेशाशी जोडलेल्या लोकांना मोठा फायदा होईल. शुभ आणि धार्मिक कार्यावर आनंददायी खर्च होईल. स्कोरबोर्ड. पैसा व धन 10 पैकी 9.5. प्रेम व विवाह 10 पैकी 9.5. करिअर व व्यवसाय 10 पैकी 9.5. आरोग्य 10 पैकी 9. कुटुंब व वास्तू 10 पैकी 9. भाग्य 10 पैकी 9.5. मानसिक शांती 10 पैकी 9. विशेष शुभ दिवस आहेत 1, 6, 7, 11, 12, 15, 16, 24 आणि 25 सप्टेंबर या दिवसांमध्ये महत्त्वाची कामं करा. सावध राहण्याचे दिवस आहेत 4, 9, 18, 28 सप्टेंबर या दिवशी आर्थिक व्यवहारात घाई व भावनिक निर्णय टाळा. सोपे व सिद्ध केलेले उपाय. दर गुरुवारी कपाळावर केशराचा किंवा हळदीचा टिळा लावा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करा. दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. धनाकर्षणासाठी
दर शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करून खडीसाखर किंवा पांढरी मिठाई अर्पण करा. ज्योतिषप्रेमींनो, वैयक्तिक रत्नासाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. परंतु या सप्टेंबर महिन्यात मीन राशीच्या जातकांनी आपली एकाग्रता, निर्णय क्षमता, भाग्योदय वाढवण्यासाठी सिट्रीन किंवा मूनस्टोन ब्रेसलेट परिधान करणं अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित राहील. हे राशी भविष्य सामान्य गोचर आणि परिभ्रमावर आधारित आहे. जर तुम्हाला वैयक्तिक जन्मपत्रिकेचं विश्लेषण हवं असेल, करिअर, लग्न किंवा आर्थिक अडचणीवर अचूक उपाय हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअपवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आप्तेष्टांसोबत शेअर करा. आपल्या ॲस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योती जोशी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील राशीचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. मीन राशीच्या माझ्या सर्व भाऊ बहिणींनो, हा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी यशाची नवीन शिखरं गाठणारा, भाग्योदय घडवणारा, आयुष्याला सुवर्ण दिशा देणारा काळ आहे. 7व्या घरातील भद्र राजयोग, 5व्या घरातील उच्चीचे गुरुदेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. स्वतःच्या क्षमतेवर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे तुमच्या कर्मावर आणि आत्मविश्वासावर अवलंबून असतं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.